नमस्कार. मोना कुकिंग अँड शेफ सिक्रेटमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पॉकेटवाले गुलाबजामुन बनवणार आहोत. इन्स्टंट मिक्स होणारे. मी हे पॉकेट मागवून घेतलेलं आहे. बघू शकता. एका पॉकेटमध्ये 40 ते 50 गुलाबजामुन बनवू शकतात. पण मी आज 10 गुलाबजामुन बनवणार आहे. 10 गुलाबजामुन बनवण्यासाठी मी इतकं पीठ घेतलं इथे. बघू शकता. खूप छोटे छोटे गोळे बनवावे लागतात, कारण ते तळल्यानंतर आणि पाकमध्ये टाकल्यानंतर मोठे होतात, म्हणून छोटे गोळे बनवायचे आपल्याला, म्हणून मी कमी पीठ घेतलंय. आपल्याला कोमट दूधमध्ये आपल्याला छान मळून घ्यायचं आहे ते मऊसूत. थोडं थोडं चमच्याने दूध टाकून आपण छान मळून घेऊ कणिकसारखं. थोडं थोडं दूध टाकायचं आहे, एकदम सगळं दूध नाही टाकायचं आहे, नाहीतर पातळ होऊन जाईल. थोडा थोडा अंदाज घेऊन दूध टाकायचं आहे आणि छान मऊसूत मळून घ्यायचं आहे. शेवटी ते ताटाला लटकतं पूर्ण भिजल्यानंतर. त्या स्टेजला आपण तूप टाकून ते सगळं काढून घ्यायचं आहे आणि छान मऊ गोळा करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने छान मऊसूत आपल्याला मळून घ्यायचं आहे कणकेसारखं. आता खाली लटकतंय आपलं, याचा अर्थ मऊ मऊ भिजून होतंय. थोडंसं तूप टाकू आणि ते सगळं खाली लटकलेलं काढून एकजीव करून घेऊ सगळं एकत्र. जितकं नरम भिजवलं तितके गुलाबजामुन सॉफ्ट येतात आणि दरारे पडत नाही. अशा पद्धतीने चमचेने सगळं काढून घ्यायचं आहे, ताटाला चिटकलेलं वगैरे सगळं. अशा पद्धतीने छान गोळा करून घ्यायचा आहे आपल्याला मऊ. अजिबात हाताला चिटकत नाही आहे तूप लावल्यामुळे. छान मऊसा गोळा केलेला आहे. आता याचे 10 गोल गोल हे करून घेऊ आपण गोळे. हलक्या हाताने गोळे बनवायचे. अशा पद्धतीने एकही दरारा नाही आहे, खूप सॉफ्ट आपण भिजवलेलं आहे म्हणून. थोडंसं ताटला तेल लावून घ्यायचं आहे, म्हणजे आपले गोळे खाली चिटकणार नाही ताटाला. सगळे एकसारखे गोळे करून घ्यायचे आपल्याला. अशा पद्धतीने माझे 10 गोळे झाले आहेत. आता तेल तापवायला टाकू. माझे गुलाबजामुन कमी आहे म्हणून मी तेल कमी टाकलं आहे. तेल छान तापतंय तोपर्यंत आपण पाकही बनवून घेऊ. तेल तापू द्यायचं आहे छान. मीडियम आचेवर तापवायचं आहे तेल, हाय फ्लेम नाही करायची आहे. मी एक
पातेली ठेवली आहे गॅसवर. 1 वाटी साखर आणि 1 वाटी पाणी टाकते आणि त्याचा छान पाक होऊ देते. पाक झाल्यानंतर 5 मिनिटं आपण पाक पाण्यात होऊ द्यायचा आहे. साखर पगडल्यानंतर 5 मिनिटं कमी आचेवर आपल्याला पाक राहू द्यायचा आहे. बघू शकता अशा पद्धतीने 1 वाटी साखर 1 वाटी पाणी. तुमचे गुलाबजामुन जास्त असले तर तुम्ही जास्त पाक बनवा. छान साखर वितळायला सुरुवात झाली आहे. हलवत राहायचं आहे अधूनमधून. बघू शकता आपला पाक रेडी होतोय. साखर वितळल्यानंतर आपल्याला 5 मिनिटं कमी गॅसवर पाक राहू द्यायचा आहे. बघायचं आहे आधी एक गोळा टाकून तेलात आपलं तेल व्यवस्थित तापलं आहे की नाही. जर का जास्त तापलं असेल तर गॅस कमी करा आणि कमी असेल तर थोडा हाय फ्लेम करा. माझं बरोबर झालं आहे म्हणून मी कमी गॅसवर आपण गोळा केला, तेलात टाकला तर तो लगेच जळत नाही. आतली बाजूमध्येही तेल जातं आणि सगळा व्यवस्थित त्याच्यातलं जे कच्चं पण राहतं ते निघून जातं. मीडियम आचेवर जर का केलं तर, आणि हाय फ्लेम केली तर वरून लगेच जळून जातं आणि आत कच्चंच राहतं. त्याआधी लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अशा पद्धतीने आपल्याला सगळे गोळे तेलात टाकून करून घ्यायचे. बघू शकता छानसा आपला गोळा रेडी झाला आहे. पाकही साईडला होतोय तोपर्यंत आपले गोळेही तळले जात आहेत. छान खमंग वास येतोय गुलाबजामुनचा. तेलात गुलाबजामुन टाकल्यानंतर लगेच चमचा नाही लावायचा आहे, नाहीतर आपले गुलाबजामुन फाटू शकता. तेलात थोडे झाल्यानंतर आपण चमचेने ते हलवायला सुरुवात करायची आहे. अलगद हाताने छान आपण रेडी करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपले गुलाबजामुन रेडी झाले आहेत. आता पाकही रेडी झाला आहे. पाक गरम आहे तोवर आपण त्याच्यात टाकायचं आहे. जर का तुम्ही पाक आधी करून ठेवलेला असेल तर त्याला गरम करा आणि मगच त्याच्यात गुलाबजामुन 20 मिनिटापर्यंत राहू द्या. त्यानंतर आपण गुलाबजामुन खाऊ शकता. गरम पाकात आपल्याला गुलाबजामुन 20 मिनिटं ठेवायचे. बघू शकता थंड पाकात गुलाबजामुन नाही टाकायचे. पाक गरमच असायला हवा. 20 मिनिटानंतर गुलाबजामुन सॉफ्ट आणि स्पंजी बघू शकता फुलत आहे गुलाबजामुन आपले.